माणिकराव कोकाटे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला आहे। माणिकराव कोकाटे यांनी अजित पवार यांच्याकडे आपला राजीनामा पाठवला होता। अजित पवारांनी हा राजीनामा स्वीकारलाय आणि अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी देखील हा राजीनामा स्वीकारलाय। खाती काढल्यानंतर 24 तासांच्या आत मंत्रिपद गेले काही तास बिन खात्याचे मंत्री असलेल्या माणिकराव कोकाटेंनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी माणिकराव कोकाटे यांची खाती काढून घेतली होते। त्यानंतर 24 तासांच्या आत माणिकराव कोकाटेंचा राजीनामा झालाय। माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा अजित पवारांनी स्वीकारला असून आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी देखील तो राजीनामा स्वीकारलेला आहे। पाहूयात या संदर्भातला एक सविस्तर रिपोर्ट। माणिकराव कोकाटेंचा मंत्रिपदाचा राजीनामा। खाती काढून घेतल्यानंतर 24 तासात मंत्रिपद सोडलं। माणिकरावांच्या रूपाने दुसऱ्या मंत्र्याची विके। महायुती सरकारमधील वादग्रस्त मंत्री माणिकराव कोकाटे यांना अखेर मंत्रिमंडळाच्या बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला। माणिकराव कोकाटेंची बुधवारी खाती काढून घेण्यात आली होती। त्यानंतर ते काही तास बिन खात्याचे मंत्री होते, पण खाती काढून घेतल्यानंतर अवघ्या 24 तासात त्यांचा राजीनामा झालाय। माणिकराव कोकाटेंनी त्यांचा राजीनामा अजित पवारांकडे पाठवला होता। अजित पवारांनी तो तत्काळ स्वीकारून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मंजुरीसाठी पाठवलाय। अजित पवार यांनी ट्विट करून माणिकरावांच्या राजीनाम्याची माहिती दिली आहे। माननीय न्यायालयाच्या निकालानंतर महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील सदस्य व पक्षातील आमचे सहकारी माणिकराव कोकाटे यांनी आपला राजीनामा माझ्याकडे सुपूर्द केला आहे। कायदे नियम हे सर्वोच्च स्थानी असून ते कोणत्याही व्यक्तीपेक्षा सर्वतोपरी आहे। या आमच्या पक्षाच्या दीर्घकालीन भूमिकेनुसार हा राजीनामा तत्वतः स्वीकारण्यात आलाय। संवैधानिक प्रक्रियेनुसार पुढील कार्यवाहीसाठी श्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे पाठवण्यात आलाय। सार्वजनिक जीवन हे नेहमी संवैधानिक नैतिकता, संस्थात्मक प्रामाणिकता आणि न्यायपालिकेच्या सन्मानावर आधारित असावं। या मूल्यांवर आमच्या पक्षाची निरंतर वाटचाल राहिली आहे। कायदेशीर प्रक्रियेवर आमचा ठाम विश्वास आहे। राज्यात कायदा सुव्यवस्थेचं काटेकोरपणे पालन होईल याकरिता आम्ही कटिबद्ध आहोत। लोकशाही मूल्ये जपली जातील व जनतेच्या विश्वासाला तडा जाणार नाही या दृष्टिकोनातून आम्ही सदैव कार्यतत्पर राहू, असं अजित पवारांनी सांगितलंय। माणिकराव कोकाटे हे मंत्रिमंडळातील दुसरी हिट विकेट असल्याचा टोला संजय राऊतांनी लगावला। कोकाटे ही हिट विकेट आहे। कोकाटे ही स्वतःच त्यांनी खड्ड्यात उडी मारलेली आहे। जर त्यांची केस आपण पाहिली सदनिका लाटण्याची खोटी कागदपत्र देऊन, ती आताची नाही आहे ना, फक्त योग्य वेळी ती बाहेर आली। ते कसं फडणवीसांमध्ये नक्कीच आहे। भाजपनं माणिकराव कोकाटेंची खाती काढली आहे, त्याही पुढे जाऊन कठोर कारवाई होईल असे संकेत दिले होते। त्यानुसार अवघ्या काही तासात माणिकरावांना मंत्रिमंडळातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आलाय। संजय राऊत हे महाविकास आघाडीच्या काळातला कारभार विसरलेत का, हा माझा त्यांना सवाल आहे। माणिकराव कोकाटे यांची खाती काढून घेण्याचं काम कालच केलेलं आहे आणि त्यांच्याकडे आतला कुठल्याही खात्याचा व्यवहार नाही। तुम्हाला येत्या काही दिवसांमध्ये माणिकराव कोकाटे यांच्यावर देखील योग्य ती कारवाई होताना आपल्याला बघायला मिळेल। कुणालाही सोडलं जाणार नाही। हे देवेंद्रजी फडणवीस यांचं सरकार आहे। तुमचं सरकार असताना कशा पद्धतीचा कारभार होता याचं आत्मपरीक्षण संजय राऊत यांनी करावं। जेव्हा माणिकरावजी कोकाटे यांच्याबद्दल कोर्टाने शिक्षा सुनावली, ते आम्हाला कळाल्यानंतर तातडीनं त्यांच्याकडची खाती काढून अजित पवार यांना देण्यात आली। आम्ही कुठेही कारवाईपासून पळ काढत नाही। जेव्हा कोर्टाची मूळ प्रत येईल त्यावेळेला विधानसभेचे अध्यक्ष राहुलजी नार्वेकर हे निश्चितपणे योग्य ती कारवाई करतील। माणिकराव कोकाटेंचा ज्या दिवसापासून मंत्रिमंडळात समावेश झाला त्या दिवसापासून त्यांनी वादग्रस्त वक्तव्यांची मालिका लावली होती। हे कमी की काय, त्यांनी विधिमंडळात रम्मी खेळून त्यावर कळस चढवला। साहजिकच त्याचा व्हायचा तो परिणाम झालाच। माणिकराव कोकाटेंना मंत्रिमंडळाच्या बाहेरचा रस्ता धरावा लागलाय। त्यांची कारकीर्द पाहता भविष्यात त्यांचं या मंत्रिमंडळात तरी पुनरागमन होणं कठीण असल्याचं सांगण्यात येत आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।